डिफेन्स स्ट्रॉंग आहे तर गेम लॉंग आहे. तर आज आपण पाहणार आहोत फ्रंट फूट डिफेन्स. तर फ्रंट फूट डिफेन्स करताना बॉलचा मार्क इम्पॉर्टंट आहे. बॉलचा मार्क आहे ना गुड लेंथ किंवा फुल लेंथ मध्ये असला पाहिजे. तो ठेवायचा आहे. आपण आपल्या स्टान्समध्ये यायचा, आपण गार्ड मार्क करून घ्यायचा. आपण स्टान्समध्ये गेलो तर स्टान्समध्ये स्टान्स घ्यायचा. शोल्डर लाईन मध्ये पाय असले पाहिजे आणि नीज थोडे रिलॅक्स असले पाहिजे. बॉल टॅप करायचा, बॅट टॅप करायचे आणि बॉलवरती नजर. बॉल अज्युम करायचा आहे की फुल लेंथ आणि गुड लेंथ मध्ये येतोय आणि जजमेंट करायचं आहे बॉलची. आणि बॉल फुल लेंथ आणि गुड लेंथ मध्ये असेल ना तेव्हाच पाय काढायचा बाहेर. पाय काढला, पाय जास्त पण बाहेर नाही काढायचा आहे. पाय आपल्याला नॉर्मल काढायचा आहे की ते डिसबॅलन्स नाही. जास्त पण बाहेर गेला तर डिसबॅलन्स होणार. आपल्याला कमी ठेवायचं आहे तर आपल्या कंट्रोलमध्ये राहणार. आपलं पाय आणि हे मोमेंट कंट्रोलमध्ये राहणार. तर हे लक्षात ठेवायचं आहे. बॉलचं जजमेंट असणं गरजेचं आहे याच्यामध्ये. तर बॅटची मुवमेंट असते ना त्याच्यामध्ये जेव्हा आपण बॅट घेऊन जातो खाली तर बॅट आणि पायात जास्त अंतर ठेवायचंच नाही. बॅट जेवढे आणि बॅट स्विंग ईज मध्ये आणायची आहे. जोरात नाही आणायचा, एकदम हळू आणायची बॅट. फक्त नेऊन ठेवायची आहे. तर त्याने काय होणार की बॉल जो लागणार ना तो बॅटवरती येणार आणि तिथेच थांबणार. शॉर्ट नाही, आपल्याला फक्त डिफेन्स करायचा आहे. बॉल अडवायचा आहे. डिफेन्स मध्ये फक्त बॉल अडवणं असतं. तर जेवढं आपण ह्याची प्रॅक्टिस करणार ना तेवढं चांगलं असतं. आणि ह्यानी हेड पोझिशन पण कसं असतं की आपण जेव्हा बॉल खेळतो ना तेव्हा हेड पोझिशन बॉलवरती जाणं गरजेचं आहे. जेवढी पण हेड पोझिशन चांगली असणार ना तेवढा बॉल चांगला बघणार. बॉल शेवटपर्यंत बघत राहायचा. बॅटच्या गॅप पण बॉल बघत राहायचा की बॉल त्याचं हे होतोय, आपल्याला लागतोय बॉल बॅटला आणि तो तिकडे तिकडे थांबतोय. तर हे आपल्याला प्रॅक्टिस करत राहायचे. ह्याच्यामध्ये हेड पोझिशन नीट असली पाहिजे, शोल्डर नीट असलं पाहिजे, बॅट स्विंग नीट आली पाहिजे, हळू आली पाहिजे. बॅट जोरात नाही आणायची, हार्ड हँडनी बॅट आणायची नाही, बॅट हळू आणायची. ही प्रॅक्टिस करत राहिली पाहिजे. तर हेड पोझिशन जर आपली चांगली असेल ना तर बॉल आपल्याला नीट खेळता येतो. जर आपली हेड पोझिशन नीट नसणार ना याच्यामध्ये तर मे बी एज आउट होऊ शकतो, LB होऊ शकतो. तर हेड पोझिशन खूप इम्पॉर्टंट आहे. तसं आपलं जो आपण फ्रंट फूट आपण पुढे घेतो त्याच्यामध्ये जास्त गॅप वगैरे नसला पाहिजे. आणि कसं आपलं बॉडी वेट आहे ना खूप चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर होणार. तर हे इम्पॉर्टंट आहे. त्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आणि याची प्रॅक्टिस आपण करत राहिलो. प्रॅक्टिस आपण जेव्हा करायला येतो मॅचमध्ये वगैरे तेव्हा आपण हे प्रॅक्टिस केली पाहिजे. कॉल्सवरती केली पाहिजे. त्याची प्रॅक्टिस केल्याने काय होणार की तुमचं बेस स्ट्रॉंग होणार. तर बेस स्ट्रॉंग झाला तर काय होणार, बॉलरकडे जास्त ऑप्शन राहत नाही. ते लोक मागे टाकणार तुम्हाला, बॉलिंग जास्त करून मागे टाकायला बघणार. मग तिकडे आपले रन्स येणार. त्याला माहिती आहे वरती विकेट मिळणार नाही तर तो मागेच टाकत राहणार. तर अशाच क्रिकेट कॉन्टेंटसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.